गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसिका आपलं स्वागत करते. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ब्रेड रोल. तर ब्रेड रोल कसे करायचे तर चला जाऊया आता आपण रेसिपीकडे. ब्रेड रोलसाठी आपल्याला अर्धा किलो बटाटे लागणार आहे. ते कुकरमध्ये आपण 4 ते 5 शिट्ट्या करून वाफवून घ्यायचे आहेत. बटाटे गार झाले की आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहेत. तुम्हाला मी एक बटाटा सोलण्याची ट्रिक सांगते. आता कधीतरी आपल्याला खूप घाई असते, बटाटे गरम गरम असतात, तर मग त्यावेळेस काय करायचं, फोक घ्यायचा, त्याच्यामध्ये बटाटे अडकवायचे आणि त्याची साल काढायची. बटाट्याची साल काढून झाली की आपल्याला बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत. बटाटे स्मॅश झाले की आपल्याला त्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ओरिगॅनो, चवीनुसार मीठ व 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, हे सर्व जिन्नस घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला त्याच्यामध्ये पावभाजी मसाला 1 ते 1.5 चमचा घालायचा आहे व सर्वात शेवटी कोथिंबीर घालायची आहे. आता आपल्याला लागणार आहे 1 ब्रेडचा पुडा. सर्वप्रथम आपल्याला ब्रेडच्या 4ही कडा साइडने कट करायच्या आहेत. आता आपल्या सर्व ब्रेडच्या कडा काढून झाल्या आहेत. आता पुढची प्रोसेस करूया. एका बाउलमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं, ब्रेड त्याच्यामध्ये थोडासा डीप करायचा आणि त्या ब्रेडचं पाणी सर्व काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला त्या ब्रेडमध्ये आपण जे बटाट्याचं बॅटर तयार केलं आहे ते त्यामध्ये ठेवायचं व त्यामध्ये छोटासा चीज क्यूब ठेवून ते पॅक करायचं. पॅक करताना चारी बाजूने व्यवस्थित पॅक करायचं, म्हणजे ते तळताना फुटणार नाही. अशा पद्धतीने आपण बाकीचेही ब्रेड रोल तयार करून घेऊया. आपले ब्रेड रोल सर्व तयार झाले आहे. ते आता आपण तळायला घेऊया. तळण्यासाठी आपण गॅसवर आता कढई ठेवूया, त्यामध्ये तेल घालून तळायला घेऊया. तेल गरम झालं की आपल्याला ब्रेड रोल तळण्यासाठी घ्यायचे आहेत. ब्रेड रोल तळताना आपल्याला फुल फ्लेमवर तळायची नाही आहेत, मीडियम फ्लेमवर आपल्याला ब्रेड रोल तळायचे आहेत. आता आपली एक साइड गोल्डन ब्राउन छान झाली आहे. तिला आता आपण पलटवून दुसऱ्या साइडने पण छान तळून घेऊया. 4 ते 5 मिनिटात ब्रेड रोल आपले तळून रेडी होतात. ब्रेड रोल आपले छान रेडी झाले आहे, तर त्याला आता आपण साइडला काढून घेऊया व त्यानंतर अशाच प्रकारे बाकीचे ब्रेड रोलही आपण तळून घेऊया. अशा प्रकारे आपले क्रिस्पी व चीजी ब्रेड रोल रेडी झाले आहेत. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल